हॅलो, शशिकला किचन मध्ये आपलं स्वागत आहे। आज मी ना साबुदाणा पळी पापड करणार आहे। हे बघा, मी ना अर्धा किलो साबुदाणा घेतलेला आहे आणि रात्री चांगला भिजत ठेवून एकदम असं मस्त झालेला आहे। अर्धा किलो घेतला, पण मी मोजून घेतला ना, तर हे माझं एक भांड आहे, वाडगं आहे हे पूर्ण असं भरून घेतलेलं आहे। म्हणजे कारण काय, मी एरवी ते नाही मोजत, पण भांड्याने का मोजलं त्याचं आपल्याला पाणी ठेवायला। तर आपल्याला आता ह्या भांड्यात पाणी ठेवायचं आहे। अर्धा हे एक भांड साबुदाणा होता, तर आपल्याला 5 पट पाणी ठेवायचं आहे। हे 5 भांडी पाणी मी उकळायला ठेवते। तर आपण आता पाणी टाकूया त्याच्यामध्ये। आणि त्याच्यासाठी मी ते 2 बटाटे घेतले, तुम्ही 2 घ्या, एक्स्ट्रा वाढवलात तरी चालेल। आता मी सोलून ठेवले, नंतर ते आपल्याला किसून घ्यायचे आहेत। आता मी सध्या पाणी ठेवते। आपल्याला 5 भांडी पाणी ठेवायचं आहे। चारच भरले, आता मी पाणी अजून आणते। 4 आणि 5 आणते। आता मी हे पाणी ठेवते। आपल्याला ही 5 भांडी पाणी मी घेतलेलं आहे, त्याच्या आपल्याला 5 पट पाणी घ्यायचं। मला असं वाटेल खूप, पण साबुदाणा शिजल्यानंतर तो खूप घट्ट होतो। आता मी पाणी गरम होईपर्यंत मी बटाटे किसून घेते। एक तासामध्ये त्याचे पाणी आपल्याला हे करून घ्यायचंय। पाण्यावर झाकण ठेवते। झाकण ठेवलं तर आपलं पाणी पटकन तापेल। आपलं पाणी ताप्यानंतर मी बटाटे किसते। हे बघा, बटाट्याला मी मोठीशी जी जाळीची घेतलेली आहे। आपल्याला जेवढे मोठे हे निघतील तेवढे आपल्याला बटाटे याच्यामध्ये दिसणार। मी 2 बटाटे चांगले सोलून घेतलेले, साफ करून घेतलेले आहेत। आता हे बटाटे किसताना आपल्याला मोठी मोठी हे पाहिजे ना, पण असं नाही किसायचं, असं उभं किसायचं। उभं किसलात ना तर त्याचे मोठे मोठे हे निघणार। हे बघा, असं असे मोठे मोठे निघणार। मग म्हणून आपल्याला ह्या प्रकारे किसून घ्यायचे। एवढे जरी मोठे मोठे निघाले पाहिजे, असे जसं किस काढून उपयोग नाही, त्याला मोठा किस पाहिजे। म्हणून आपल्याला असं न करता असा उभा गाव किसायचा आहे। हे बघा, आपल्या पाण्याला आता इथे उकळी आलेली आहे, चांगली उकळी आलेली आहे। हे बघा, आणि पाणी उकळत आहे। पाणी उकळेपर्यंत मी बटाटे किसून 2-3 वेळा धुवून स्वच्छ पाण्यामध्ये मी ठेवलेले आहेत। आता ह्याची वेळ येईपर्यंत आपण याला असं झाकून ठेवूया। इथे मी बाजूला ठेवते। ह्याची प्रोसेस अजून वेळ आहे याला। आता इथे पाणी उकळलंय। मी साबुदाणा एकदम सुट्टा सुट्टा करून घेतलेला आहे। एकदम असा गच्च बसून आपल्याला सुट्टा सुट्टा करून घ्यायचा आहे आणि ह्या पाण्यामध्ये हळूहळू सोडायचं आहे आपल्याला। हळूहळू नाही तर अंगावर आपल्या उडेल। पाणी थंडावेल। आता फुल गॅसच ठेवायचं आहे आपल्याला, आणि हे घातल्यानंतर आपल्याला पाणी थंड होईल, त्याचे बुडबुडे कमी होतील। आता हे आपल्याला असं सारखं ढवळत बसायचं आहे, खाली लागता कामा नये। चांगलं असं त्याची प्रोसेस सारखी ढवळत बसायचं आहे आपल्याला असं। चांगली आता उकळी येईपर्यंत आपल्याला फुल गॅस ठेवायचा आहे, थोडा कमी करायचा आहे। तुम्हाला असं वाटेल की आता खूप पातळ झालंय, पण ते शिजल्यानंतर खूप घट्ट होणार। याला त्याला चांगली उकळी येऊ देते मी त्याला,
आणि चांगले असे 10-15 मिनिटं चांगलं ट्रान्सफर होईपर्यंत आपल्याला शिजवायचं आहे, तरच आपल्याला त्यात बटाटा घालायचा आहे. सारखं हलवत राहायचंय, खाली लागता कामा नये. सारखं हलवत राहायचंय. हे बघा आपला हा साबुदाणा चांगला शिजलेला आहे, चांगला ट्रान्सफर झालेला आहे. आता मी ह्या स्टेजला ना बटाटा घालते. बटाटा घालताना पण आपल्याला चांगला असा पिळून घालायचा आहे. मला जवळजवळ ह्याला 10 मिनिटं लागली चांगली उकळी यायला. तर मी बटाटा धुवून टाकलेला. आता थोडंसं ना आपल्याला असं पिळून घ्यायचं आहे, परत त्याच्यात पाणी हे होऊ शकतो. असं मी या स्टेजला बटाटा असा याच्यात घालून टाकते, म्हणजे बटाटा पण शिजायला आपल्याला वेळ लागेल. नितळवून घ्यायचं आहे आपल्याला. मी याच्यात अजून मीठ वगैरे काहीच घातलेलं नाही. आता मी घालते. बटाटा घातल्यानंतर आपल्याला लगेच हलवून घ्यायचंय. आपल्याला काळजी घ्यायची खाली लागू नये. बटाटा चांगला आपल्याला घातलेला आहे याच्यामध्ये. तो पण फुगल्यानंतर चांगला असा कडकडीत असं म्हणजे चांगला शिजला पाहिजे तरच. तुम्हाला असं वाटेल पातळ, पण हे पेज थंड थोडी झाली, थोडी उतरून ठेवली की घट्ट होते. तर मी ह्याच्यामध्ये मी ते 2 चमचे मीठ घेतलेले आहे. अति पण मीठ घालू नये, कारण का हे सगळे सुकल्यानंतर थोडा खारटपणा होतो आणि ते सुकतं आकसतं. मी 2 चमचे इथे मीठ घेतलेले आहे. आणि इथे चिली फ्लेक्स घेतलेले आहे. चिली फ्लेक्स घातल्यानंतर खूप छान दिसतं. असे 1 मोठा चमचा मी चिली फ्लेक्स घेतलेले. आता आपल्याला हे सगळं हलवून घ्यायचं आहे. हळूहळू बघा किती घट्ट झालं. चांगलं आपल्याला बटाट्याला शिजवायचं. आता मी ते 2 मिनिटं ना झाकण ठेवते, 5 मिनिटं तरी. असे त्याला बटाटा चांगला आपल्याला शिजला पाहिजे. इथे मी जिरं घालणार आहे, पण मी उतरल्यानंतर गॅस बंद केल्यानंतर मी जिरं घालणार आहे. मी 1 स्पून जिरं घेतलेलं आहे. ते आपण गॅस बंद केला की आपल्याला वरून घालायचं नाही, त्याच्यामध्ये कलर एकदम बदलून जातो. म्हणून आपल्याला जिरं लास्टला घालायचं आहे. आपला गॅस बंद झाल्यावर, गरम असताना घालायचं, पण गॅस बंद केल्यावर घालायचं नाही तर कलर एकदम बदलून जातो. हे बघा असं छानपैकी असा हे झालंय. चिली फ्लेक्स बघा किती छान दिसते. असं मधून मधून ढवळत बसायचं त्याला. चांगलं त्याला आता शिजवून घेते. तुम्हाला असं जो आपल्याला 10 मिनिटं चांगलं शिजवावं लागेल. ते पण झाकण, आणि मी गॅस मोठा आहे उकळी येईपर्यंत. आता मी कमी करणार आहे. बटाटा पण शिजला पाहिजे. बघा आणि गॅस कमी करते आणि बारीक गॅसवर असं मीडियम गॅसवर ठेवून देते. अगदी 10 मिनिटं ठेवणार आहे मी तसंच. हे बघा माझं चांगलं शिजलेलं आहे. तरी पण आपल्याला चेक करायचं आहे की आता हे आपल्याला खरोखरच हे आहे की. तर मी 1 ताट घेतलाय, त्याच्यावर असं आपल्याला थोडंसं घालून बघायचं आहे. हे बघा असं इथे असं थोडं स्वतःहून पसरत आहे, पाणी सोडत आहे थोडं खाली. अजून थोडं आपल्याला शिजवायचं आहे. हे बघा असं असं थोडंसं एवढा पसरट नाही झाला पाहिजे. असं थोडंसं पाणी नितळत आहे असं, हे असं इथून हे आपल्याला असं बघायचं आहे. आता अजून थोडं शिजवायला लागेल. आता पाणी असं साईडला घातल्यानंतर जिथल्या तिथे बसला पाहिजे. आणि थोडंसं पहिले आपल्याला हे करायचं. थंड आल्यानंतर होणार असते, पण ह्याला असा वेळ लागतो, चांगलं शिजायला वेळ लागतो. परत आपल्याला चेक करायचं आहे नंतर. हे बघा आता जवळजवळ मला हिटायला 25 मिनिटं लागली. आता आपण परत चेक करूया. आता जास्त पाणी सोडत नाही. हे बघा हे जिथल्या तिथे आता बसलं, असं घातल्यानंतर जिथे तिथे बसलं, असं पाणी असं सोडलं नाही पाहिजे. आता आपल्याला हे परफेक्ट आपलं झालेलं आहे. बघा असं रुंद झालंय, पण पाणी असं
उतरलं नाही खाली, पाणी उतरलं नाही पाहिजे, तिथल्या तिथे पाणी थांबलं पाहिजे. आता आपलं हे झालेलं आहे. आता मी गॅस बंद करते आणि 10 मिनिटं जरा असंच ठेवते. गॅस बंद करते आणि आता मी जिरं टाकते वरून. आपल्याला गरम गरम पण नाही घालायचंय, थोडंसं जरा प्लास्टिकवर घालायचंय ना, थोडंसं जरा आपल्याला 5 मिनिटं असंच ठेवायचंय. आणि झाकण काढून पण ठेवू नका, खाली गोळा होईल, घट्ट होईल. म्हणून मी 5 मिनिटाने बघते, तो म्हणजे मी प्लास्टिक घालते. हे बघा, मी ना त्या टोप नाही आणला, मी थोडंसं हे चहाच्या भांड्यामध्ये काढून ठेवले, म्हणजे आपल्याला पकडायला पण बरं आणि असं चमच्याने घालायला पण बरं. एक अशी खोलगट पळी किंवा असा चमच असेल ना, त्यांनी घालायचं. आणि असे आपले सगळे आता पापड घालून घेते. मी डायनिंग टेबलवरच हे घातलेलं आहे, प्लास्टिक घातलेलं आहे. डायनिंग टेबल माझा मोठा आहे, म्हणजे एवढे होऊ शकतात. मी कायम घालते, कारण का ओले असताना बाहेर धूळ पडते किंवा गॅलरीत काय होतं आणि ऊन पण सकाळीच येत नाही. तर मी आता ह्या कॉर्नरपासून हे बघा असा, आता जरा पण पाणी सोडत नाही बघा, म्हणजे आपलं चांगलं हे शिजलेलं आहे. त्याला असं पसरवायची पण, अति पातळ पण पसरवायला नको, मग ते एकदम ट्रान्सफर होऊन जातात. अशी पसरवायची पण गरज नाही, जरासा पाहिजे चमचा फिरवा. तुम्हाला कसं चेक करायचं ते पण तुम्हाला मी दाखवलेलं आहे. ही महत्त्वाची टिप्स आहे. आपल्याला ताटात घेऊन आपल्याला पाणी खाली उतरतंय का ते बघायचं. हे बघा, आता जरा पण हे होत नाही. असे माझे मस्त पापड घातलेले आहेत. कॅमेरा जरा माझा लांब आहे आणि ठेवायला अशी जागा नाही. असं थोडं थोडं आपल्याला एक पळी पण नाही घालायची आणि थोडंसं असं पसरवायचे. असं हे पटापट पळी पापड होतात. फक्त शिजायला जरा वेळ लागतो, त्याचं महत्त्व आहे शिजवण्याचा. त्याच्यातच मोठं हे आहे. ते परफेक्ट नाही शिजलं तर आपले पापड चांगले होणार नाहीत. म्हणून त्याला असं चेक करूनच शिजवायचं. असं जरासं लांब करा. माझी काय पळी एवढी मोठी नाही आहे, मी एक पळी घालते. आता घालेपर्यंत मी ते का झाकून ठेवलं माहिती आहे, परत ते घट्ट होणार हवेवर आणि मग आपल्याला नंतर शेवटला आपल्याला त्रास वाटतो घालायला. म्हणून आपल्याला तो थोड्या थोड्या टोपामध्ये आणून आपल्याला घालायचं आहे. असं थोडंसं चमच्याने हलवायचं, गरज पण नाही, ते आपणच थोडंसं पसरतं. हे असे सकाळीच घातले ना घरामध्ये की थोडं नंतर ऊन दोन दाखवले की काम झालं. असं ह्या साईडने घालून घेतलं ना की आपल्याला पुढे पुढे जाता येतं. असं मी आता हे सगळे असेच घालून घेते. तुम्हाला मी फोटो काढते नंतर. टेबलावरच घालणार आहे, परतल्यानंतर मी उन्हात ठेवणार आहे, कारण सकाळीच घालते, अजून ऊन पण नाही आहे. आणि उगाच आमच्याकडे कबूतर हे ते सगळे फार त्रास देतात. मी घरातच घालते. टेबलावर सगळं प्लास्टिक अंतरते. माझा टेबल फार मोठा आहे डायनिंग टेबल 6 खुर्च्यांचा, मग त्याच्यावर बरं पडतं. असं आपल्याला टोपाने आणलं की आपल्याला असा टोप हातात धरायचा चहाचा आणि त्याला घालत जायचं. हे नको थोडंसंच. आता मी हे असे सगळे करून घेते. मग केल्यानंतर तुम्हाला मी दाखवते कसे केलेत ते. मी आणते परत जाऊन. चला, आता माझे ना सगळे पापड घालून झालेले आहेत डायनिंग टेबलवर. माझे काही जास्त नव्हते, अर्धा किलोचेच होते. अर्धा किलो आणि पाव किलो बटाटा असेल. मी मोठे मोठे 2च बटाटे घेतले. मोठे म्हणजे अति मोठे नव्हते, असेल 100 ग्रॅमचा वगैरे एक असेल. ते मी 2 बटाटे घातलेले. हे सगळे माझे पापड तयार झालेले आहेत. आता मी इथेच व्हिडिओ बंद करते. मी काय नेहमी कोणती गोष्ट तळून दाखवत नाही, कारण काय सगळ्यांनाच माहिती आहे तळल्यानंतर 2-3 दिवस वाट बघा, तळून दाखवा, हे करा ते करा. मी ते करतच नाही. फक्त हे महत्त्वाचं आपलं ही रेसिपी करून दाखवायची,
तळून काय सगळ्यांचेच चांगले होतात, प्रश्नच नाही. म्हणून मी 2-3 दिवस चांगले सुकवते आणि जेव्हा वाटेल तेव्हा तळते. हे असे माझे पळी पापड तयार झालेले आहेत. कसे वाटले ते मला सांगा. आणि चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. चला बाय बाय. हे बघा असे मी दाखवते, असे लांबून दाखवते. जरा असा मोठा टेबल माझा हा डायनिंग टेबल आहे, तो अर्धा किलोला पुरेसा होतो माझा. हे बघा आता सुकायला याला फार वेळ लागेल कारण की घरातच आहेत ते असं. चला बाय बाय. असे चांगला झाला असेल तर मला कमेंट करून सांगा कसे झाले. चिली पेस्ट बघा ना किती छान दिसते वर, म्हणून चिली फ्लेक्स घालायची. जिरं तर दिसतंय पण एवढं नाही, पण चिली फ्लेक्स भारी वाटते. चला बाय बाय. काय असं